विद्यार्थी मित्रांनो, 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये आपल्याला कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आपण जसा कॅप राऊंड 1 चा ऑप्शन फॉर्म भरला होता, सेम त्याच पद्धतीने आपल्याला कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे. पण त्यासाठी काही चेंजेस आहेत. आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये, आपल्या प्लॅनमध्ये काही चेंजेस करावे लागतील ॲज पर युअर कंडिशन. जर तुम्हाला कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज मिळालेलं असेल तर तुमच्यासाठी वेगळा प्लॅन असणार आहे. जर कॉलेज मिळालेलं नसेल तर तुमच्यासाठी वेगळा प्लॅन आहे. आणि जर तुम्हाला मनासारखं कॉलेज नसेल मिळालं तर तुमच्यासाठी वेगळा प्लॅन आहे. हे तीनही प्लॅन्स मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अद्यापपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आता पहिली गोष्ट काय तर आपल्याला जी आपली लिस्ट आहे तर ती रिवाइज करायची आहे. रिवाइज म्हणजे काय? तर एकदा चेंज करायची थोडीशी किंवा जर चेंज रिक्वायर्ड नसतील तर एकदा व्हेरिफाय करायची आपली लिस्ट की आपली लिस्ट बरोबर आहे की नाही. आता पहा याच्यात मी तुम्हाला 2 स्ट्रॅटेजी देणार आहे. ते म्हणजे काय? तर ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे, ओके, ज्यांना कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज मिळालं आहे, त्यांसाठी एक स्ट्रॅटेजी असणार आहे आणि ज्यांना अजून कॉलेजच अलॉट नाही झालं, तर त्यांनी अजिबात घाबरायचं नाही. माझी जर स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली आणि आपल्या काउन्सिलिंग बॅचेसला जर तुम्ही एनरोल केलं, क्लासिक बॅच आहे, प्रीमियम बॅच आहे, हा इथं माझा नंबर तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. असं कसं आहे, खूप कॉल येत आहेत सध्या. त्याच्यामुळे काय करा तुम्ही, की एक WhatsAppवर मेसेज करा. तुम्हाला सर्व डिटेल्स, सर्व माहिती व्यवस्थितरित्या प्रोव्हाईड केली जाईल. याची गॅरंटी आम्ही टेक एस्पायर टीम आणि सह्याद्री क्लासेस घेतो. बरं. आता आपण पाहूया, की नक्की कशा पद्धतीने आपण अलॉटमेंट मिळवू शकतो. पण आता कुणासाठी? ज्यांना कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज मिळालं आहे, मग त्यांनी काय करायचंय कॅप राउंड 2 च्या ऑप्शन फॉर्ममध्ये? तर पहा, एक आता पहिली गोष्ट आहे, ज्यावेळेस तुमची ऑप्शन फॉर्म लिस्ट ही करेक्ट आहे. ओके, करेक्ट आहे म्हणजे काय? व्यवस्थित तुम्ही फिल केलं एकदम. म्हणजे आपल्या दोन्ही बॅचचे विद्यार्थी ज्यांनी व्यवस्थित फिल केलंय, तर त्यांच्यासाठी काय करायचंय? तर पहिली गोष्ट 1 ते 50 हे तुमचे ऑप्शन्स आहेत. बरोबर? 1 ते 50 ऑप्शन आहेत. समजा तुम्हाला कन्सिडर करा, इथं 30 नंबरचं कॉलेज लागलंय, तर नेक्स्ट राउंडमध्ये तुम्हाला काय करायचंय? 1 ते 29च ऑप्शन टाकायचे. 30 नंबरचा ॲज इट इज येतो. ही तुमची स्ट्रॅटेजी. ज्यांची लिस्ट परफेक्ट आहे, ही त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यानंतरनं कॉलेज तर लागलंय, पण लिस्टमध्ये थोडासा इश्यू वाटतोय, थोडंसं खालीवर करायचंय. मग त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असणार आहे? तर ही स्ट्रॅटेजी त्यांच्यासाठी असणार आहे. आता काय करायचंय? तुम्हाला माहिती आहे, सेकंड राउंड आहे. पहिले 3 ऑप्शन जे होत आहेत, तर ते ऑटो फ्रीज होणार आहेत. म्हणजे काय? पहिल्या 3 पैकी आता पहिल्या राउंडमध्ये पहिला एकच ऑप्शन होता. बरोबर आहे. समजा COEP-CS तुम्हाला लागलं, तर तुम्हाला ते घ्यावंच लागत होतं. पण आता सेकंड राउंडमध्ये पहिले 3 प्रेफरन्सेस हे जे आहेत, तर ते ऑटो फ्रीजचे आहेत. मग त्याच्यामुळे असे ते टाकायचे, की जे तुम्हाला लागू शकत नाहीत. म्हणजे समजा एखादा 80 पर्सेंटाईलचा मुलगा असेल किंवा 90 पर्सेंटाईलचा असेल, तर बिनधास्त त्याने COEP आणि PICT टाकून द्या. काही अडचण नाही. हां, पण एखादा जर 99.66, 99.8 पर्सेंटाईलचा मुलगा असेल, तर मग त्याने ते पण प्रेफरन्सेस विचारपूर्वक टाकायचेत. कारण जर लागलं तर त्याला ते घ्यावंच लागणार आहे. बरोबर आहे? मग ऑटो फ्रीज होऊ नये, ऑटो फ्रीज अव्हॉइड होण्यासाठी म्हणजे आपल्या हातात एक थोडक्यात काय म्हणतात त्याला कंडिशन असावी, की समजा एक निर्णय असावा, की आपल्याला पुढच्या राउंडमध्ये पण जाता यावं. यासाठी आपल्याला पहिले 3 ऑप्शन हे टॉपचे टाकायचे. त्यानंतरचे जे ऑप्शन्स आहेत, ओके, कधीपर्यंत? आता पहा, समजा तुम्हाला इथं लागलंय डी-वाय पाटील हे जे आपलं कॉलेज आहे अकुर्डीचं, तर त्याचं CS लागलंय. बरोबर आहे? हे तुमचं इथं CS अलॉटेड ऑप्शन तो सगळ्यात खाली असणार. मग त्याच्यावर तुम्ही काय टाकणार? अशी कॉलेजेस त्याच्यावर टाकणार तुम्ही, असे प्रेफरन्सेस त्याच्यावर टाकणार तुम्ही, की जे तुम्हाला डी-वाय पाटील अकुर्डी CS यापेक्षा बेस्ट वाटतायत. यापेक्षा चांगले वाटतात. मग असं कोण असणार आहे? ऑब्व्हियसली पिंपरी चिंचवड PCCOE कॉलेज आपलं. बरोबर आहे. मग PCCOEचं त्याच्यात CS-IT येणार. व्ही-आय-टीचं CS-IT येणार. व्ही-आय-टीच्या बाकी टेक ब्रांचेस येणार. इव्हन तुम्ही ENTCसाठी जर असाल तर व्ही-आय-टीचं ENTC येणार. त्याच्यावर PICT येणार, SPIT येणार, VJTI येणार, COEP येणार. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं फॉलो करायच्यात. ह्या सर्व गोष्टी फॉलो करायच्यात. जर तुम्हाला इथं एक कॉलेज लागलं असेल, तर त्याच्यापेक्षा बेटर मला काय योग्य वाटतंय बाबा? सगळ्या गोष्टींनी चेक करून पाहायचं. लोकेशन वाईज, प्लेसमेंट वाईज सगळ्या गोष्टी. त्याच्यापेक्षा बेटर मला काय वाटतंय? ओके, फक्त कट ऑफवर जायचं नाही कॉलेजच्या बरं का. फक्त कट ऑफवर जायचं नाही. बाकीच्या पण गोष्टी चेक करायच्या. कॉलेजची रेप्युटेशन चेक करायची. प्लेसमेंट रेकॉर्ड चेक करायचं. कॉलेजच्या वेबसाईटवर आहे ना सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. सगळ्या गोष्टी फक्त पाहण्याची गरज आहे आणि तुम्हाला ते पाहावं लागणार आहे. कारण आता शेवटी तुमच्या ॲडमिशनचा प्रश्न आलाय. 4 वर्षानंतरच्या गोष्टी ज्या होणार आहेत, त्याची आपण आता एक पाया उभारणी करतोय. मग त्यासाठी व्यवस्थितरित्या तुम्ही थोडंसं सीरियस व्हायचं आणि वेबसाईट वगैरे चेक करायच्यात. मग ही स्ट्रॅटेजी कुणासाठी झाली? ज्यांना कॉलेज मिळालं आहे त्यांच्यासाठी. मग एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं ना,
आपल्याला हा जो ऑप्शन आता मिळालेला आहे, ओके, तर त्याच्यापेक्षा चांगलाच ऑप्शन मला पाहिजे, या हेतूने तुम्हाला लिस्ट फिल करायची आहे. बरोबर आहे. आता आग्रह करायचा नाही की माझी लिस्ट मला मोठीच करायची आहे ना असं नाही, मोठी कशी होणार आहे? ज्या मुलाला सीओईपीचं एआयएमएल मिळालंय थोडक्यात. सीओईपीचं एआयएमएल मिळालंय. तो काय ऑप्शन टाकणार आहे? एकच ऑप्शन सीओईपीचं सीएस. याच्या व्यतिरिक्त त्याला ऑप्शनच नाही ना टाकायला. तो कसा टाकणार आहे ऑप्शन? बरोबर आहे. मग ह्या गोष्टी तुम्ही थोड्याशा विचारपूर्वक करायच्यात. बरं, हे कुणासाठी? ज्यांना कॉलेज मिळालंय त्यांच्यासाठी. पण ज्यांना अजून कॉलेज मिळालं नाही, हे सर्वात तणावात हे विद्यार्थी आहेत. मग यांनी काय करायचं? अजिबात घाबरून जायचं नाही. अजून भरपूर राउंड्स आपल्याकडे पडलेत. भरपूर ऑप्शन आपल्याकडे पडलेत. पहिली गोष्ट करायची ते म्हणजे काय? आपली काउन्सिलिंग परचेस करायची. हो, करायची आहे. नॉमिनल अमाउंट आहे, पण तुमच्या एवढं लॉस ती जर अमाउंट रिकव्हर करू शकत असेल, तर नक्की ती अमाउंट तुमच्यासाठी वर्थ इट आहे. काउन्सिलिंग परचेस करायची आहे. मग आपण त्यांची लिस्ट कशी बनवणार? तर पहिली गोष्ट, आपण टॉप पहिले जे 3 ऑप्शन्स आहेत, हे टॉपच कॉलेज ठेवणार. भले मुलाला 30 पर्सेंटाइल का असेना, पण ॲज पर आपल्या लिस्टचे नियम, आपण ज्या पद्धतीने ज्या स्टँडर्डने लिस्ट बनवतो, पहिले टॉपच कॉलेजेस ठेवणार. त्याच्यानंतर ना अशी कॉलेजेस आपण ठेवणार, की जी त्याला लागू शकतात किंवा आपल्याला ट्राय करायला हवं त्या कॉलेजेसला. अशी कॉलेजेस, अशा ब्रांचेस ठेवणार आणि सगळ्यात शेवटी सेफ साइडची कॉलेजेस टाकणार. मग सेफ साइडमध्ये आता समजा 30 पर्सेंटाइलचा एखादा मुलगा आहे, त्याच्यासाठी सेफ साइड काय टाकणार? तर मेकॅनिकल ब्रांच टाकणार आपण त्यासाठी. म्हणजे ॲटलीस्ट त्याला काहीतरी कॉलेज अलॉट व्हावं, ह्या हेतूने आपण हे करतोय. समजा एखादा 90 पर्सेंटाइलचा मुलगा आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे त्याला एमएमसीओ वगैरे पर्यंत लागतंय, बरोबर? तरी पण आपण त्याच्या लिस्टमध्ये झील हे टाकणार. कुठं? सगळ्यात बॉटमला टाकणार. सेफ साइड असावी. कारण पहिल्या राउंडला आपल्याला कॉलेज लागलं नाही. का लागलं नाही ते जर थोडासा विचार केला, तर तुम्ही काय केलंय? मी बऱ्याचशा मुलांना बोललो. मुलांनी काय केलं, की समजा एखाद्या कॉलेजचा कट ऑफ जर असेल समजा 90.38, तर मुलांनी काय केलं, ओके, एकदा 90.38 कट ऑफ आहे आणि मला 90.4 आहेत, मग मला हे कॉलेज मिळणार आहे. नाही, असं नाहीये. यावर्षी मुलंही वाढलेत, 2 अटेम्प्ट झालेत आणि कसं आहे कॉम्पिटिशन पण वाढते. हे स्कॅम वगैरे जे चालू आहे त्याच्यामुळे नक्कीच कॉम्पिटिशन, मेरिट वगैरे वाढते. त्याच्यामुळे या पद्धतीने आपल्याला जायचं नाही. कट ऑफ हे सर्वस्व नाहीये. आपल्याला थोडंसं आउट ऑफ स्कोप, आउट ऑफ बाउंड विचार करायचा आहे आणि थोडेसे सेफ साइडला कॉलेजेस टाकायचे आहेत. कारण का? तर माझ्या एक्सपिरियन्सनुसार दुसऱ्या राउंडमध्येच बेटरमेंट होते. त्याच्यानंतरनं बेटरमेंटचे चान्सेस छोटेसे होतात. होत नाहीत त्याच्यानंतरनं बेटरमेंट. होत नाहीत आणि ती रिस्क आपल्याला घ्यायची नाही. कारण मोस्ट ऑफ स्टुडंट हे सेकंड राउंडला ॲडमिशन घेतात. तुम्ही विचार केला, फर्स्ट राउंडला जास्त मुलं ॲडमिशन घेतले नाही. एक 25% ते 30% मुलं फक्त फर्स्ट राउंडला ॲडमिशन घेतात. आणि तुम्हाला सांगतो 50% मुलं हे सेकंड राउंडला ॲडमिशन घेतात आणि नंतरनं बाकीची मुलं पुढे जातात. हा डाटा प्रत्येक वर्षी सेम असतो. त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रयत्न करायचा सेकंड राउंडला आपल्याला कसं कॉलेज मिळेल. तुम्हाला जर माझी हेल्प लागली, तर माझा इथं नंबर वगैरे तुम्हाला इथं मी प्रोव्हाईड केलाय. ओके. माझा इथं नंबर तुम्हाला प्रोव्हाईड केलेला आहे. एनी टाईम तुम्ही आपल्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकताय. हा नंबर आहे, नोट डाउन करून घ्या. WhatsAppवर मेसेज करायवर जास्त फोकस करा. कारण कॉल बिझी येतायत, ऑप्शन फॉर्म भरायचे चालू असतात. सर्व गोष्टी असतात. त्याच्यामुळे WhatsAppवर मेसेज करा. तुम्हाला तात्परतेने लगेच रिप्लाय वगैरे दिला जाईल. ऑल द बेस्ट.